रामकृष्ण हरी मंडळी गेल्या अनेक दिवसांपासून सप्ताहाचं वातावरण सुरू आहे। आध्यात्मिक वातावरणामध्ये धनगरवाडी दिघीसह खंडोबाची वाकडी हा संपूर्ण परिसर जो आहे तो धुवून निघालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये आता सध्या सुरू आहे ते म्हणजे एकादशीचं पर्व। उद्या एकादशी आहेत आणि एकादशीसाठी नेमकं काय नियोजन करण्यात आलंय। आज भाविकांची गर्दी जी आहे ती ओसंडून वाहते। प्रत्येक रस्त्याला गर्दीच गर्दी पाहायला मिळते। मंडळी अशी गर्दी आतापर्यंत कुठल्या सप्ताहाला पाहायला मिळाली एवढी गर्दी आज तयार झाली आहे। अक्षरशः आमटी बनवताना सुद्धा आमचे महेश भाऊ असतील आणि संपूर्ण टेके परिवार असेल यांची सुद्धा दमछाक होते, एवढी गर्दी या ठिकाणी आली आहे। सर्वप्रथम एकादशीचं नियोजन तर आपण घेणार आहे, परंतु आजच्या आमटीचं नियोजन काय होतं, किती आमटी तयार होते, काय एकंदरीत नियोजन आहे? जय हरी। आजच्या आमटीचं नियोजन आता बघू राहिलो आपण का जसे जसे भाविक ऑर्डर राहिले। आता सकाळी 4 वाजेपासून भट्ट चालू केलेलं आहे, तर आता 1-1.25 लाख लिटरची आपण तयारी करून पाठवलेली आहे। अजून 2 लाख लिटरची आपण तयारी करू राहिलो। एक बी भाविक बिगर जेवणाचं वापस जाता नाही आणि एक बी भाविक असं बिगर प्रसादाचं वापस जाता नाही। उद्याचं काय नियोजन आहे एकादशीचं फराळ, कारण उद्या पण गर्दी असणार आहे। उद्याची आता समजा नियोजन आपण चालू केलेलं आहे। टारल्या जमा होत आहे सगळ्या माग, साबुदाणा भिजवायला टॉर्लीद्वारे साबुदाणा भिजवला जातो। एक टॉर्लीमध्ये 3-3 क्विंटल 4-4 क्विंटल साबुदाणा स्टोर केला जातो। त्याला आपण आपल्या स्टोर मध्ये लावून देतो। स्टोर मध्ये लावल्यावर कसं साबुदाण्याची प्रोसेस आहे, 3-4 क्विंटल साबुदाणा टारलीमध्ये टाकला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं का 10-15 मिनिटं त्याला भिजून द्यायचा। तो पाटीद्वारे काढून दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये टाकायचा, पण त्याला वरून पॅक करून स्टोर मध्ये लॉक करायचं। किती क्विंटल साबुदाणा असणार आहे सगळ्या, साधारणतः बटाटे वगैरे सगळे मटेरियल एकत्रित करून? आता समजा 225 क्विंटल साबुदाणा, त्याला 125 क्विंटल शेंगदाणे, 10 टन बटाटे, तेल, म्हणजे कमीत कमी 700 टनच्या पर्यंत माल तयार होणार आहे। 700 टन की क्विंटल? 700 क्विंटल। 700 क्विंटल माल उद्यासाठी तयार होणार। पुन्हा संध्याकाळचं भगरीचं नियोजन काय आहे? 100 क्विंटल भगर स्टॉकला आणून इथं ठेवलेली आहे। आपल्याला वाटलं आता साबुदाणा संपत आलाय तर आपण लगे भगरीची बी तयारी करून ठेवलेली। एकंदरीत आता या 7 दिवसामध्ये पूर्ण सप्ताहाचं नियोजन महाप्रसादासाठी तुम्ही केलं, काय अनुभव आला तुम्हाला, कशा पद्धतीने हा सप्ताह पार पडला? अनुभव असा पहिला सप्ताह आहे एवढा भक्त मंडळ एकदम म्हणजे विचार विने करण्यात येणार का एवढा भक्त मंडळ, गर्दी लय गर्दी। आणि या सगळ्या गर्दीचं नियोजन केलंय मंडळी महेश भाऊ टेके, सुरेश टेके यांच्या पश्चात। अतिशय चोख जबाबदारी, बघा कुठली जबाबदारी पार पाडणं ही मोठी रिस्क असते आणि एवढी मोठी रिस्क घेऊन या सप्ताहाच्या महाप्रसादाची जबाबदारी महेश सुरेश टेके यांच्यासह यांच्या टीमनं पार पडलेल्या आहेत। तुमच्या टीमला बिंदास परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद। मंडळी अशाच पद्धतीनं या सप्ताहाचे संपूर्ण अपडेट आपण आजपर्यंत घेतले। एकादशीचा महाप्रसाद आहेत 700 क्विंटल साबुदाणा, जवळपास 150 क्विंटल या ठिकाणी भगर हे आहेत। तर अशा पद्धतीनं हा आपलातून आध्यात्मिक सोहळा संपन्नतेकडे जातो आणि परवा काला आहेत या ठिकाणी, काल्यासाठी सुद्धा मोठा महाप्रसाद तयार करायचा। काल्याचं काय नियोजन आहे महाप्रसाद? काल्याचं नियोजन आपली बुंदीचं प्रसाद तयार झालेला आहे, चिवडा बी प्रसाद तयार झालेला आहे। 12-15 लाख भाविकांची आपण चिवडा आणि बुंदी तयार करून ठेवलेली आहे। तर मंडळी या सगळ्या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका। धन्यवाद।